आताची सर्वात मोठी न्यूज. माझं नाव घ्यायला काय झालं? फडणवीसांसमोरच अजितदादांनी भाजप आमदाराला सुनावले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्ट वक्ते नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. जे आवडले नाही ते तिथल्या तिथे बोलून मोकळे होणार, मग ते अधिकारी असो वा पक्षातील सहकारी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध विकास कामाच्या आणि उपक्रमाचे उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पणाचा समारंभ संपन्न झाला. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने नवीन प्रशासकीय इमारत, पुणे पोलीस अधीक्षक कार्यालय भूमिपूजन आणि म्हाळुंगे औद्योगिक पोलीस संकुलन व देहू रोडवरील पोलीस विश्रामगृह या इमारतीचा भूमिपूजन समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना सुनावलं. पिंपरी चिंचवड शहराचा विकास माझ्या कारकिर्दीत झाला, पण माझं नाव घ्यायला महेशला काय झाले? शेवटी आपण महायुतीत आहोत हे याद राखा, अशा शब्दात अजित पवार यांनी महेश लांडगे यांना खडसावले. सगळ्यांना माहिती आहे की पिंपरी चिंचवड शहराचा विकास माझ्या कारकिर्दीत झाला. आज जे काही चांगल्या गोष्टी दिसत आहेत त्या आम्ही त्या काळात काम केल्याने दिसत आहेत. मात्र तरी महेश माझे नाव घेत नाही. माझे नाव घ्यायला अडचण काय आहे अशी विचारणा करीत आपण महायुतीत आहोत अशी युती धर्माची आठवण अजित पवार यांनी महेश लांडगे यांना करून दिली. तसेच चांगल्याला चांगले म्हणायला हवे असा सल्लाही त्यांनी लांडगे यांना दिला. अजित पवारांनी पुण्यात होत असलेल्या वाहन तोडफोड आणि कोयता गँगवर पुणे पोलिसांना चांगलेच झापले. तोडफोड करून दहशत माजवणाऱ्यांना मकोका लावा, त्यांची शहरातून धिंड काढा अशा जाहीर सूचना अजितदादांनी दिल्या. पिंपरी चिंचवड शहरात एवढ्या इमारती बांधून देतो, चांगल्या सोयी सुविधा देतो, तरी पुणे पिंपरीत गुन्हेगारी का वाढते? अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.